बंद. पण कॉन्ट्रॅक्टर कोण होते, कॉन्ट्रॅक्टर कोणी आणले, कुठच्या व्यक्तीने मिंदेंकडे कॉन्ट्रॅक्टर नेले, ह्याच्यावर तर चौकशी झाली पाहिजे. कारण हे पैसे मुंबईकरांचे होते, मुंबईचे होते. अच्छा, उद्धव ठाकरे साहेबांनी पक्षप्रमुखांनी निर्णय घेतलेला आहे की आमचे अंबादास दानवेजी हे विधान परिषदेवर जाणार आहेत. महाविकास आघाडीकडून हे आमचे उमेदवार असतील. अरे तुम्ही याच प्रश्नासाठी थांबला होता वाटतं, बाकीचं विचारा. म्हणून मी एवढं तुमच्याकडे बघत नव्हतं, तुमचा प्रश्न आहे म्हणून. मी दुसऱ्याला ब्रेकिंग म्हणून देऊ का आता? आता झालं ना तेच. विधान परिषद में महाविकास आघाड़ी की ओर से उद्धव साहब ने डिसाइड किया है कि अंबादास दानवे ही हमारे उम्मीदवार रहेंगे. मला वाटतं सर, आतापर्यंत आम्ही डिसॅलिनेशनचा जो प्रोजेक्ट होता तो लागू केला असता ह्या सरकारने, ह्यांनी रद्द केला नसता आमचा, तर आज ही कपातची वेळ आली नसती. आम्ही किती वेळा हे मत मांडतोय. महायुतीत विधान परिषदेवर कुणाला पाठवलं जाणार? महाविकास आघाडीमध्ये अंबादास दानवे आता विधान परिषदेवर जाणार असल्याचं शिक्कामोर्तब झालंय. महाविकास आघाडीकडून विधान परिषदेवर कोण जाणार याचा सस्पेन्स कायम होता. मात्र आदित्य ठाकरेंनी आता महाविकास आघाडीकडून अंबादास दानवेंचं नाव निश्चित केल्याची घोषणा केली आहे. अंबादास दानवेंना विधान परिषदेची उमेदवारी देण्यात येईल अशी माहिती आता आदित्य ठाकरेंनी दिली आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे मवियाकडून उमेदवार नसतील ही मोठी माहिती समोर येते. अंबादास दानवे विधान परिषदेवर जाणार आहे, त्यामुळे उद्धव ठाकरे मवियाकडून उमेदवार नसतील हे आता निश्चित झालंय. ही मोठी माहिती समोर येते. उद्धव ठाकरे आता विधान परिषदेवर जाणार नाहीत हे निश्चित झालंय. अंबादास दानवेंना विधान परिषदेची उमेदवारी देण्यात येईल असं आदित्य ठाकरेंनी सांगितलंय. उद्धव ठाकरे साहेबांनी पक्षप्रमुखांनी निर्णय घेतलेला आहे की आमचे अंबादास दानवेजी हे विधान परिषदेवर जाणार आहेत. महाविकास आघाडीकडून हे आमचे उमेदवार असतील. उद्धव ठाकरे साहेबांनी पक्षप्रमुखांनी निर्णय घेतलेला आहे की आमचे अंबादास दानवेजी हे विधान परिषदेवर जाणार आहेत. महाविकास आघाडीकडून हे आमचे उमेदवार असतील.